सर, मासवण येथील एका विद्यार्थिनीचा संशयात मृत्यू झाला होता. त्यानंतर काही विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं. नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय घटना आहे? नाही, आता शनिवारी तो विद्यार्थी होता, मुलगा होता, श्रेयस नाव होता. त्यांनी ॲक्च्युली शनिवारी तो आपल्याकडे आला होता दाखवायला. त्यांनी त्याची तपासणी केली होती आणि त्याला ताप, सर्दी, खोकला होता. त्याची तपासणी डेंग्यू, लेप्टो, मलेरिया तिन्ही तपासणी केल्या होत्या. त्या तिन्ही तपासणी निगेटिव्ह आल्या होत्या. तो बाळ घरी गेला, आपल्या आश्रमशाळेत गेला. पण सोमवारी सकाळी तो अचानक गॅस्पिंग कंडिशनमध्ये परत आपल्याकडे आला. तेव्हा त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अलर्ट होऊन त्या ठिकाणी त्या आश्रमशाळेमध्ये परत आम्ही सगळं व्हिजिट केली. तिथे विद्यार्थ्याची कंडिशन बघितली, घरात लोकांना ताप होता. तिथून त्या 24 विद्यार्थी ज्यांना ताप होता त्यांना आम्ही लगेच इमिजिएटली मासवणला हलवलं. आम्ही या ठिकाणी वॉर्ड क्रिएट केला आणि यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवलं. तर ते 3-4 विद्यार्थी थोडं तापेसारखे वाटत होते किंवा त्यांना खूप जास्त नॉर्मल लोकांपेक्षा जास्त ताप आहे. त्या विद्यार्थ्यांना आम्ही आरएसच्या रुग्णालयामध्ये भरती केलं. सगळ्यांचे सॅम्पल्स घेतलेले आहेत. म्हणजे त्यांचे काही सॅम्पल्स आम्ही ICMR डहाणूला पाठवतोय आणि काल पाठवले गेले त्याच्या ICMR डहाणूला, आणि काही सॅम्पल्स आम्ही पुण्याच्या NIV मध्ये पण पाठवतोय. तर एकंदरीत पाण्याचा सोर्स आहे की काय त्याचा मॉस्किटो ब्रीडिंग आहे, त्या सगळ्या गोष्टीचा घटनाक्रम आम्ही पाहून एक एक्सपर्ट कमिटी त्याला कसं गाईड करेल किंवा आपल्याला कशा प्रकारे, कारण ही दुसरी डेथ होती. पहिली डेथ आहे ती अगोदरची. आता ही शनिवारपासून ही घटना झाली तेव्हा सोमवारची घटना आहे. तर या ठिकाणी एकंदरीत इतर काही आजार असं आहे का याचं शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही एक्सपर्ट कमिटीला त्याचे सगळे रिपोर्ट्स पाठवून तिकडे सॅम्पल्स आम्ही देत आहोत. काही डेंग्यूचा वगैरे प्रकार आढळतो का? आणि दुसरी गोष्ट अशी की आता जे ॲडमिट आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? आताची प्रकृती विद्यार्थ्यांची एकदम चांगली आहे. प्रकृती तिकडे विद्यार्थी जे आरेतले आहेत त्यांची प्रकृती पण चांगली आहे. आता इथं विद्यार्थी त्यांची प्रकृती पण स्थिर आहे. आपण डेंग्यूच्या डायरेक्शननी पण आपण आउटब्रेक डिक्लेअर केलेला आहे आणि डेंग्यूच्या दृष्टीने पण आपण सगळ्याच इन्व्हेस्टिगेशन्स आपण करतोय. म्हणजे कुठलीच पॉसिबिलिटी आहे, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, त्याची पॉसिबिलिटी पण आम्ही वर्कआउट करतोय. साधारणपणे किती विद्यार्थी ऍडमिट आहेत आणि या व्यतिरिक्त हॉस्पिटल व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आले? हा, एकूण 24 विद्यार्थ्यांना काल आम्ही इथं घेऊन आलो होतो. त्यापैकी 4 विद्यार्थी आपल्या RH पालघरमध्ये आहेत. त्यांना पेडियाट्रिशियनच्या अंडरखाली ठेवलं होतं आणि आज 20 विद्यार्थी आम्ही आमच्या टीमच्या खाली ठेवलं होतं PSCला. त्या सगळ्यांना ट्रीटमेंट चालू केली होती कालच. त्यांचे सॅम्पल्स घेतलेले होते. ते 4 विद्यार्थी पण स्थिर आहेत आणि आता हे 20 विद्यार्थी पण स्थिर आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांची जेव्हा चर्चा केली त्यावेळेस काही विद्यार्थी सकाळी पहाटे लवकर आंघोळ करतात थंड पाण्याने, त्याच्यामुळे हा काही असू शकतं? नाही, युजली आता आश्रमशाळेमध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सवय असते की अंघोळ करणं, थंड पाणी करणं. पण पाण्याचा सोर्स आम्ही वर्कआउट करतो की ते जे पाणी पितात, कदाचित पावसाळ्यामध्ये थंड पाणी पिलं असेल तर त्यांना सर्दी फडसा खोकला नॉर्मल आहे आणि ते सर्दी फडसा खोकलाच असा त्यांच्या ऑब्झर्वेशनवरून सर्दी फडसा खोकला दिसतोय. पण सर्दी फडसा खोकलाचा पेशंट अचानक गॅस्पिंग कंडिशनमध्ये येणं याकरता थोडंसं आम्हालाही आरोग्य विभागाला शंका निर्माण करते. म्हणून आम्ही एकंदरीत सगळ्याच विद्यार्थ्यांचं, उरलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं पण आम्ही परत रिचेकअप करून घेतोय. म्हणजे ते काही विद्यार्थी आश्रमशाळेत आहेत, आता एका सुट्ट्या 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, ईदची सुट्टी पण आहे. तर त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण हेल्थ चेकअप करून त्यांचं जे काही जर नॉर्मल असतील तरच त्यांना आम्ही घरी पाठवणार, अदरवाईज त्यांना आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.